अनेक भिंतींना इतके हादरे बसलेत की काही क्षण असं वाटलं की भूकंपच आला की काय। डोंबिवलीमध्ये जाणारा जो रस्ता आहे, डोंबिवलीत प्रवेश केल्यावर म्हणजे शिळफाट्यावरनं आतमध्ये डोंबिवलीत प्रवेश केल्यानंतर जो रस्ता आहे तो मार्ग बदलण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जे कोणी डोंबिवलीत जात असतील किंवा डोंबिवलीतनं बाहेर पडत असतील त्यांनी जरा काळजी घ्या आणि कुठले वाहतुकीचे रस्ते चालू आहेत वाहतुकीसाठी ते लक्षात घ्या, कारण MIDCच्या फेज 2 मध्ये केमिकल कंपनीत हा स्फोट झालाय। त्याच्या आजूबाजूच्या इमारतीच्या काचा बघा, ह्या 4-4, 5-5 काचा फुटलेल्या आहेत। एका मजल्यावरच्या 2-3, दुसऱ्या मजल्यावरच्या 2-3 काचा फुटलेल्या आहेत। डोंबिवली पुन्हा एकदा बॉयलर स्फोटानं हादरलेली आहे। 6 ते 7 जण जखमी झालेत ही प्राथमिक माहिती आहे। कदाचित जखमींचा आकडा अजून वाढूही शकतो। ही केमिकल कंपनी नेमकी कुणाची होती, या कंपनीचं नाव काय होतं, कुठल्या स्वरूपाची ही कंपनी होती, म्हणजे काय बनवणारी ही कंपनी होती, हे सगळं समोर यायचं आहे। पण या प्रकरणामुळे MIDC शी निगडित असलेल्या वेगवेगळे मुद्दे चर्चेत आलेले आहेत किंवा प्रश्न निर्माण होतो यावर की रहिवासी भाग आणि MIDC मध्ये किती अंतर असायला हवं, रहिवासी टेरिटरी आणि MIDCची टेरिटरी यांचे नियम काय असावेत, ते डोंबिवलीमध्ये पाळले गेलेले आहेत का, जर नाही आणि ह्या सगळ्या कंपन्या ज्या स्थलांतरित करायच्या होत्या अशी जर चर्चा होती तर त्याचं आत्तापर्यंत काही झालं का नाही, म्हणजे पुढे काही झालं का नाही। 2016 पासून आता पुन्हा एकदा 2024 उजाडलंय, हे दुसरा स्फोट व्हायला अजून किती वाट बघणार आणि किती लोकांना जखमी व्हावं लागेल, त्यासाठी किती लोकांचा मृत्यू होईल असं बोलायला नको। पण ही भीती मात्र कायम, ही टांगती तलवार मात्र कायम डोंबिवलीकरांवर असणार की बॉयलरचे स्फोट झाले, केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाले तर करायचं काय। अनेक इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत, अनेक भिंतींना हादरे बसलेले आहेत, ज्यांची कौलारू घरं आहेत किंवा पत्र्याची घरं आहेत, अशी खूप घरं या MIDC परिसरामध्ये आजूबाजूला आहेत। तर त्या घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धक्के बसले। भूकंप झाल्यावर जसे धक्के बसतात तसे धक्के बसले या बॉयलर स्फोटाने। जरी अंतर कमी असलं किंवा जास्त असलं तरी या बॉयलर स्फोट जेव्हा होतो तेव्हा त्याचे हादरे आणि धक्के हे खूप लांबपर्यंत बसतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलंय की कमलराज असं या केमिकल कंपनीचं नाव होतं असावं, म्हणजे मुख्यमंत्र्यांना जी माहिती आहे त्यांनी ती दिली आणि ते असं म्हणतायत की कमलराज असं या कंपनीचं नाव असावं। डोंबिवली मात्र या बॉयलर स्फोटाने पुन्हा एकदा हादरलेली आहे। आजूबाजूची लोक भीतीच्या छायेत आहेत। जे लोक MIDC जवळ राहतात त्यांना 2016 साली सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यानंतर म्हणजे 2016चा जो स्फोट झाला होता बॉयलरचा तो तर खूप भीषण होता, यापेक्षा सुद्धा त्याची दाहकता आणि गांभीर्य खूप मोठं होतं। अनेक जणांचा मृत्यूही झाला होता। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना विचारूया। अजित, आत्ताची काय परिस्थिती आहे डोंबिवलीमध्ये? पुन्हा एकदा बॉयलर स्फोट झालाय आणि असं कळतंय की आगीचे लोट, धुराचे लोट अजून सुद्धा येत आहेत, या कंपनीतून बाहेर दिसत आहेत ते। सुवर्णा, आग जी आहे ती अजूनही भडकत आहे। तिथं अग्निशमन दल पोहोचलेलं आहे, MIDC स्वतःची यंत्रणा आहे ती देखील पोहोचलेली आहे। पण नेमका घटना जी आहे किंवा स्फोट जी आहे त्याची तीव्रता जी आहे ती लक्षात येत नाहीये। आतमध्ये अजून किती प्रमाणात केमिकल्स आहेत, किती लोक अडकलेली आहेत त्याचा अजूनपर्यंत अंदाज जो आहे तो येऊ शकत नाहीये आणि यामुळेच तिथे बचाव करायला अडथळा निर्माण होत आहेत। दुसरीकडे तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील हे सर्वच तिथे पोहोचलेले आहेत आणि तिथे लवकरात लवकर बचाव कार्य कसं सुरू होईल स्थानिकांच्या मदतीने यासाठी प्रयत्न केले जात आहेत। बरोबर। अजित, एकदा फक्त साधारण समजावून सांगू शकाल का की केमिकल कंपनी फेज 2 MIDC मधली ही केमिकल कंपनी होती, नेमका कुठे ही कंपनी होती, कुठे स्फोट झालाय? डोंबिवली MIDCतला फेज 2 सोनारपाडा परिसर जो आहे, या सोनारपाडा परिसरामध्ये आतल्या भागामध्ये MIDCची ही कंपनी आहे आणि जी माहिती आता नुकतीच मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्यानुसार कमलराज नावाची कंपनी आहे आणि त्या कमलराज कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। काही आपल्याला माहिती आहे की 2016ला याच ठिकाणी स्फोट झाला होता। प्रोबेस नावाची कंपनी होती आणि त्यानंतर त्याच भागात पुन्हा एकदा स्फोट झालेला आहे। इथं अनेक घातक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत। ज्यावेळेस प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता त्यावेळी जे ऑडिट केलं गेलं होतं त्यामध्ये स्पष्टपणे समोर आलं होतं की नियमबाह्य पद्धतीनं केमिकल साठवणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या समोर आल्या होत्या आणि इथं देखील हाच प्रकार
घडला असावा अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने आता त्याची देखील चौकशी सुरू केली गेली आहे. पण सर्वात आधी इथं जे लोक जखमी झालेले आहेत, त्याचबरोबरीनं त्या कंपनीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये किती लोक अडकलेली आहेत याचा अंदाज घेण्याचं याचं काम जे आहे ते सुरू केलं गेलंय. बरं. दुसरीकडे आजूबाजूच्या काही दुकानांमध्ये, काही इमारतीमध्ये देखील आग लागल्याची शक्यता आहे. एक हुंडाईचं शोरूम होतं, तिथे देखील आग लागल्याची असं समजतंय. त्यामुळे तिथे देखील बचाव कार्य सुरू केलं गेलंय. बरं अजित, मला सांगा, ही जी कंपनी आहे त्याच्या उजव्या डाव्या बाजूला समोर सगळीकडे केमिकल कंपन्याच आहेत, शोरूम्सच आहेत का रहिवासी भाग सुद्धा होता? रहिवासी भाग साधारण किती लांब होता कंपनीपासून? कंपनीला लागूनच इमारती आहेत, चाळी आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. अगदी गजबजलेला हा परिसर आहे आणि या गजबजलेल्या परिसरामध्ये जवळपास 5 ते 6 अशा हॅझार्डस केमिकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यामुळेच इथून जर आपण पाहिलं तर यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक गंभीररित्या जखमी होणं याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर इथे आपण पाहिलं तर इमारती ज्या आहेत या इमारतींना देखील तडे गेल्याची माहिती आता समोर येते.